अंगारक आणि संकष्टीला मोठी गर्दी असते. मोठी गर्दी बघा आज. अटल सेतू आहे लेफ्टला. गणपती बाप्पा मोर. नवी मुंबई महानगरपालिका बघा. अशी ट्रेन चालली बघा, लोकल ट्रेन. इथं बघा अशी बसायची सोय आहे आपल्याला. आणि हे सगळं ना फ्री मध्ये. ठीक आहे, तुम्हाला इथे या. नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सिमरन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला प्रथम सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. अंगारक चतुर्थी आहे आज. आणि इथे ना आपण आता आलो आहे उलवेला. इथे ना एक गणपतीचं मंदिर आहे पूर्ण खाडीमध्ये मोठं. मधल्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे. त्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत. आणि तुम्हाला इथं जवळचं स्टेशन आहे ना बामणडोंगरी आणि उलवे स्टेशन आहे. तर तुम्ही बघू शकता पाठी बोट लागली आपली. या बोटीने आपण जाणार आहोत. हे मंदिर आहे ना 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी हे बनलं आहे मंदिर. या मंदिराला बनवण्यासाठी ना 2.5-3 महिने लागले बनण्यासाठी. तर हा मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही या इथं संकष्टी चतुर्थीला. आणि शनिवार रविवार पण असतं हे मंदिरचं आपलं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्ही या नक्की. आणि हे सगळं फ्री आहे. ठीक आहे, इथं काही तुम्हाला एक रुपया कोणी इथं घेणार नाही बोटीवाला. ठीक आहे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि दर्शनाला नक्की या. ठीक आहे. परत एकदा तुम्हाला आपण एकदा बोलूया, गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे, मग व्हिडिओला स्टार्ट करूया. चला मग. हे बघा, हे मच्छीमार निवारा शेड आहे. आणि आहे ना आपल्याला जायचं बघा श्री मुरबादेव गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे बघा. असं इथे लोक बसतात आहे. आता हे ताईकडनं आपण ते दुर्वा घेतले. दाई कितीला ताई? 10 रुपयाला. आणि हे फुलं वगैरे कशी आहे? फुलं 10 रुपये. हार 20-30 रुपये आहे. आणि हे कधी असतं? हे म्हणजे संकष्टीच्या वेळी फक्त असतं का? संकष्टीलाच फक्त अंगारक चतुर्थी आणि संकष्टी. हा, मध्ये असते ना संडेला शनिवारी असते का? असते का? पण अंगारक आणि संकष्टीला मोठी गर्दी असते. मोठी गर्दी असते. तर या ताईकडे या तुम्ही हार घ्यायला वगैरे, फुलं वगैरे. ठीक आहे मित्रांनो, इथं तुम्ही आले ना तर इथं सगळे असे बोरं वगैरे पण भेटतात असं खायला. आणि इथं बघा, इथं गोवा पण आहे, गोव्याची पण सोय आहे. पण हे पैशाने. ठीक आहे. आणि इथं वडापावची पण सोय आहे बघा. गरम गरम वडापाव इथं बनवतात आहे ताई. बसतात बघा. किती गर्दी आहे बघा आज. आणि इथून ही बोट आहे ना त्या गणपती मंदिरच्या इथं जाणार आहे आपली बोट. तर सगळं असे बसायला लागले. हे ना फ्री मध्ये नेतात. आणि हे ना 6 महिन्याने एकदा म्हणजे 2 महिन्याने एकदा ती अंगारक चतुर्थी येते ना त्यावेळी ते ही बोटीने आपण जातात. मित्रांनो बघा, आता आपली बोट भरली आहे. आणि आता ही बोट आता निघणार आहे. आता आपली अशी बोट आली आहे. आपण या बोट मध्ये आता बसणार आहोत. आता अशी गर्दी बघ, ती लाईन आहे बघा अशी. सगळे बघा असे बसायला. लहान पोरं पण आहे. आणि इथं लाईव्ह जॅकेट पण आहे बघा यांच्यासाठी ठेवले.
लेफ्टला बघा असं अटल सेतू आहे लेफ्टला बघा लेफ्टला बघा अटल सेतू आपला हा मुंबईला तो ब्रिज आपला हा गणपती मंदिर राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम संत समागम संत समागम संत समागम बघा आपण आता इथं पोहोचलोय सगळी बोट आता खाली झाली आपण आता पहिलं गणपतीचं दर्शन घेऊ ठीक आहे मित्रांनो बघा तो गणपती बाप्पा आपल्या बसले आहे म्हणजे बाबांचा आणि वरती आईची फोटो आहे आणि साईबाबा मंदिर आहे बघा. तो मोठा घड्याळ पण आहे बघा, आता सगळी पूजा चालू आहे पूजेचं बघा आता ही बोट आपली अशी निघाली आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती हा बघा हा सगळा अटल सेतू आहे सगळा अटल सेतू आहे इथं बघा अशी बसायची सोय आहे आपल्याला मस्त आणि या साईडला पण अशी बसायची सोयी आहे बघा बाप्पा गणपती बाप्पा समोर बघा अशी ट्रेन चालली बघा अशी ट्रेन चालली बघा लोकल ट्रेन तामिळनाडू स्टेशनला आणि इथं बघा हे महानगरपालिका आहे या साईडला अशा सगळ्या बिल्डिंग आहे बघा
चला आता मित्रांनो, आता आपलं दर्शन वगैरे सगळं झालं व्यवस्थित वगैरे आणि आता आपल्याबरोबर आहे हेमंत दादा आणि इथली जी काय आहे ना सगळी माहिती आपल्याला हेमंत दादा इकडे देणार. तर आपण हेमंत दादाला नमस्कार. हेमंत दादा नमस्कार. आम्हा दर्शकांना- सर्वप्रथम जे यूट्यूबर आमच्या मंदिरावर येतात त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून आज मंदिर लोकांपर्यंत पोचतंय. आणि दुसरी गोष्ट, आता ही आजची आपली मंगळवार असल्याकारणानं आणि मे महिना चालू झाला, शेवटची संकष्टी आहे. येत्या 1-2-3 दिवसांना आपण डिक्लेअर करू वर्धापन दिवस किंवा आपला मंदिराचा उत्सव कधी येतो. आणि ज्यावेळी आपण पुढच्या वर्षी नव्यानं चालू करू त्यावेळी कंपल्सरी एक 50 रुपये तिकीट असेल पर पर्सन. त्या 50 रुपये तिकीटमध्ये आपण जसे मंदिरात लोकांना ब्रेकफास्ट देतो, नाश्ता देतो, उपवासाचं वेफर्स, पाणी, तो पॅकेट इकडनंच तुम्हाला म्हणजे जे भाविक येतील त्यांना इकडेच भेटेल. सोबत तुम्हाला तिकीट फाडायला लागेल. अच्छा दादा, आणि आपल्या या मंदिराची स्थापना कधी झाली होती? आत्ता जो येईल हा 5वा वर्धापन दिवस असेल. अच्छा. जेव्हा आपण चालू केला मंदिर त्यावेळी खूप स्ट्रगल होता. म्हणजे एवढ्या मोठ्या बोटी नव्हत्या, आमच्या मच्छीच्या बोटी होत्या. त्याच्यातच आपण सर्व दगड, वॉशन, क्रशन, खडी, सिमेंट लागणारा, महत्त्वाचं म्हणजे मंदिरासाठी लागणारा पूर्ण पाणी हा गोडा पाणी आहे. खाड्या पाण्यातला जरी मंदिर असला का आमचं एक उद्दिष्ट होतं की मंदिराची लाईफ वाढावी. एक साधारणतः 30 ते 40 वर्ष तो ॲज इट इज चालू म्हणजे टिकला पाहिजे मंदिर. आणि त्याला आपण जे कन्स्ट्रक्शन केलं त्यावेळी आपण त्याचा जो स्टील आहे तो ISI मार्क, आपला TMK म्हणून एक स्टील आहे तो कोटिंगवाला, तो वापरला आहे. प्रत्येक कॉलमला आपण एक बॉटल हिल्टन केमिकल वापरलं आहे. त्या बॉटलची कॉस्टच 5,000 रुपये. अच्छा. आणि दादा किती टाइम लागला आहे मंदिर बांधायला? आम्हाला 2-2.5 महिने लागले. मंदिर बांधायला टाइम खूप लागला असता, पण आम्ही एक निश्चयच केलेला. आम्ही ॲक्च्युली सकाळी जायचो 7 वाजता पाण्याच्या हिशोबात, रात्री 11-12 वाजता घरी यायचो. तिकडेच जेवण, दाल भात तिकडेच बनवायचो. अच्छा. आणि मिस्त्री कामगारांसोबत आमचे मित्र आहेत, शरद, तेजस, रितेश, हे तिथंच असायचे. म्हणजे त्या लोकांनी असं कधी स्वतःला समजलंच नाही का आम्ही मंदिर स्थापन करत आहोत किंवा आम्हीच या मंदिराचे ट्रस्टी आहोत. ते एक आपला मंदिर आहे, म्हणजे कामगाराच्या स्वरूपातच त्या लोकांनी त्यांचा श्रमदान दिलं एक प्रकारे. म्हणून तो मंदिर 4 महिन्याच्या कालावधी न लागता 2 महिन्यातच उरकला तो. अच्छा. म्हणजे सर्वप्रथम आपण मंदिर बांधला, त्याच्यानंतर एक डाव्या साईडचा शेड तयार केला, नंतर उजव्या साईडचा शेड तयार केला. पहिला आपण फक्त एक प्लॅटफॉर्म बनवलेला, एक 2 महिन्या 3 महिन्याचा गॅप देऊन आपण तो शेड बनवला. चला, तर चांगली माहिती आपल्याला दादांनी दिली. तर भाविकांना काय मेसेज देऊ शकतात? भाविकांना एवढंच मेसेज देईन, समुद्र आहे हा कुणाचं हे नाही आहे, याचा अंदाज कोणीच. टायटॅनिक बुडली तर आपली बोट काय, तर तुम्ही जाल तर एक शिस्तबद्ध चढा, शिस्तबद्ध दर्शन घ्या, शिस्तबद्ध परत या. बाकी आता लाईफ जॅकेट पण आहेत आपल्याकडे, 100 लाईफ जॅकेट आहेत. आपल्या 2 मोठ्या बोटी आहेत. एक सर्वांना हेच सांगतं का मंदिर बांधता वेळी माझ्या पूर्ण गावाने किंवा आमचे मंडळ आहेत, एक पूर्ण गावाचं मंडळ आहे, एक युवा वर्ग आहे आमच्या गावातला, तो एक मंडळ आहे, प्लस आमचे वयस्कर जे माणसं आहेत, म्हणजे प्रत्येकाने एवढा सहकार्य केल्याने त्या मंदिरासाठी. तर आमच्या गावातले जे पण येत आहेत किंवा त्यांचे नातेवंड येतात किंवा त्यांचे नातू पंतू मुली जावई बापू येतात, ते आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून का आम्ही पण ते लोक आहेत म्हणून आमचं मंदिर आहे, तर आम्ही त्या लोकांना असं लाईनला नाही ठेवू शकत. ज्यांना वेळ आहे ते 100% लाईनला राहतात आमच्या गाववाले पण ज्यांना वेळ नाही, खरंच काम आहे, तर त्यांनी तुम्ही कॉलनीवाले झाले किंवा बाहेरचे लोक येतात, तुम्ही फोर्स नका करू का ते का डायरेक्ट जातात. ठीक आहे, मान्य आहे, सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट होता. पुढच्या वर्षी आपण त्याचा चार्ज लावणार आहोत, पण ज्या तिकिटाचा चार्ज असेल त्याच्या कितीतरी 100 पटीनं त्या लोकांची मेहनत आहे त्या मंदिरात. त्याच्यामुळे आम्ही त्या लोकांना गाववाल्यांना बोलूच शकत नाही. आणि एक तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून आमचं मंदिर उभा म्हणजे पूर्वपदावर येण्यासाठी आमचे सर्व राजकीय नेते, महेंद्र शेठ घरत, राजेंद्र पाटील, आमचे वितेश म्हात्रे, प्रणय कोली,